हुतात्मा राजगुरू भगतसिंग सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त सोमवारी राजगुरुनगर शहरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राजगुरुनगर नगर परिषद, शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, समाजसेवी संस्था, संघटना आणि राजगुरू प्रेमींच्या वतीने समाज उपयोगी उपक्रमांनी शहीदांना अभिवादन. शहीद राजगुरू भगतसिंग सुखदेव यांच्या जीवनावर आधारित पथनाट्य, राजगुरुनगर शहरातून मशाल रॅली, राजगुरुवाडा येथे हुतात्मा राजगुरू भगतसिंग सुखदेव यांच्या विचारांचा जागर. राजगुरुनगर नगर परिषदेच्या वतीने शहीद दिनानिमित्त आरोग्य शिबिराच्या माध्यमातून राबविला सामाजिक उपक्रम. हुतात्मा दिनानिमित्त पतंजली युवा भारत तर्फे आयोजित 6 दिवसीय योगा शिबिराची सोमवारी सांगता. या शिबिरादरम्यान विविध सामाजिक उपक्रम राबवून नागरिकांमध्ये करण्यात आली जनजागृती. या 6 दिवसीय कार्यक्रमाअंतर्गत स्वच्छता अभियान, औषधी वनस्पतींचे रोपण, स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवण्यासाठी संपूर्ण राजगुरुनगर शहरातील दुकानदारांना निवेदन देणे, स्वदेशी रॅली तसेच विदेशी वस्तूंची होळी अशा विविध उपक्रमांचे आयोजन. या सर्व उपक्रमांद्वारे पतंजली परिवारतर्फे हुतात्मा दिन साजरा. या शिबिराला स्वामी ऋतदेव महाराज यांचे विशेष मार्गदर्शन. यावेळी आमदार बाबाजी काळे यांनी राजगुरुनगर परिसरात योग भवन सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही दिले आश्वासन. राजगुरुवाडा येथे ध्वजारोहण करून उपक्रमाची सांगता. यावेळी पतंजली परिवार, राजगुरुनगरचे डॉक्टर महादेव घुले, यशवंत बोंबले, राम बोंबले, शिबिर प्रमुख राहुल सांडवोर, अरविंद माकडे, रामदास बोंबले यांचे विशेष सहकार्य. भीमाशंकर मंदिर परिसरातील दाटीवाटीमुळे असणारी घरं सुनियोजित ठिकाणी हलवण्याच्या प्रस्तावावर ग्रामस्थांनी दर्शवली सहमती. पुनर्वसनावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर ग्रामस्थांना वर्षभरात घरे बांधून देण्याचं जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी दिलं आश्वासन. श्री क्षेत्र भीमाशंकर येथील भीमाशंकरवाडी लगत असलेल्या जागेमध्ये पुनर्वसन करण्याबाबत ग्रामस्थांची संमती. जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांना सोमवार दिनांक 23 मार्च रोजी देण्यात आलं निवेदन. भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे, विश्वस्त मधुकर गवांदे आणि आदी ग्रामस्थांची उपस्थिती. भीमाशंकरवाडी गावचा स्वतंत्र ग्रामपंचायतचा प्रस्ताव दाखल केलेला असून स्वतंत्र ग्रामपंचायत प्रस्ताव मंजूर करून त्या ठिकाणी नवीन ग्रामपंचायतीची निर्मिती करण्याची ही ग्रामस्थांची मागणी. नवीन भीमाशंकरवाडी गावाचे स्थलांतर करण्यास संमती असल्याचे पत्र जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असून त्यामध्ये सर्व ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या. चाकण शहरातील थकीत मालमत्ता कराची प्रभावी वसुली करण्यासाठी आता 100% शास्ती माफी करता अभय योजना लागू करण्यास राज्य शासनाच्या नगर विकास विभागाची मान्यता. चाकण नगर परिषद क्षेत्रातील थकीत एकत्रित मालमत्ता करावरील 19 मे 2025 अखेर संपूर्ण थकीत मालमत्ता कराचा भरणा 31 मार्च पर्यंत केल्यास शास्ती माफी लागू राहणार. अभय योजनेखाली मूळ मालमत्ता कराच्या रकमेत कोणतीही सवलत लागू राहणार नाही, तर केवळ मालमत्ता करावरील शास्तीमध्ये 100% सवलत राहणार असल्याचंही नगर विकास विभागाने काढलेल्या शासन निर्णयात केलं स्पष्ट. पुणे येथे राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आणि लीडरशिप फॉर इक्विटी यांच्या वतीने आयोजित 3 दिवसीय राज्यस्तरीय हॅकथॉन स्पर्धेत खेड तालुक्यातील कडूस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 चा बोलबाला. दर्जेदार शिक्षण आणि अध्ययन विकास या थीमवर आधारित गावठी प्रशाला या प्रकल्पाचे विद्यार्थी भूषण गारगोटे, तनिष्का नेहरे आणि त्रिशा नेहरे यांनी केले सादरीकरण. कडूसची झेडपी शाळा क्रमांक 1 ला उत्तेजनार्थ श्रेणीत यश. पुणे जिल्ह्यातून राज्यस्तरीय हॅकथॉन स्पर्धेसाठी निवड झालेली ही ठरली एकमेव शाळा. यशाबद्दल यशस्वी संघाला लॅपटॉप, सन्मान चिन्ह, पदके आणि प्रमाणपत्र देऊन गौरविले. अहिरे गावातील ठाकरवाडी येथे रविवारी भर दुपारी लागलेल्या भीषण आगीत केदारी कुटुंब होरपळले. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनुराग जैत, पंचायत समिती सदस्य सारिका गोगावले यांनी घटनास्थळी भेट देत बाधित कुटुंबियांना केली आर्थिक मदत. आमदार बाबाजी काळे यांनी तहसीलदार आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना घटनास्थळी पाहणी करण्याच्या केल्या सूचना. राजगुरुनगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या वतीनेही बाधित कुटुंबीय आणि लहान मुलांना जीवनावश्यक साहित्य आणि कपड्यांचे वाटप. एसटी बस आणि पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या एका आंतर जिल्हा महिला टोळीचा
पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3 ने केला पर्दाफाश। या कारवाईत पोलिसांनी शिरूर तालुक्यातील जातेगाव खुर्द येथे मूळ छत्रपती संभाजीनगर येथील 6 महिला आरोपींना केले जेरबंद। त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम केली हस्तगत। भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यांचा गुन्हे शाखा युनिट 3 कडून सुरू होता समांतर तपास। गुन्हे शाखेच्या पथकाने महिला सहाय्यक कक्षाच्या मदतीने जातेगाव खुर्द ठिकाणी छापा टाकला आणि संशयित महिलांना घेतलं ताब्यात। सखोल चौकशी अंती महिलांनी दिली गुन्ह्याची कबुली।